बातमी आहे सांगलीमधल्या मसुचीवाडीमधली। ज्या राज्यामध्ये महिला शिक्षणाची बीज रोवली गेलेली आहेत त्या महाराष्ट्रामध्ये गावगुंडांच्या दहशतीने मुलींवरती शिक्षण सोडण्याची वेळ आलेली आहे। सांगलीच्या बोरगावात घडलेला हा प्रकार 1.5 महिन्यांपूर्वी उजेडात आला आणि शैक्षणिक वर्तुळ हादरून गेलं। मात्र यानंतरही मसुचीवाडीतील पालकांनी आपल्या मुलींची ॲडमिशन बोरगावात न करता इतर गावांमध्ये केली आहे, कारण गावगुंडांवरती अटकेची कारवाई झाली असती तर ते आता जामिनावर बाहेर सुटलेले आहेत। आणि मसुचीवाडीमध्येच नाही तर अख्ख्या तालुकाभर त्यांची दहशत पाहायला मिळते। इतकंच नाही तर स्वामी विवेकानंद संस्थेच्या एका शाळेमध्ये आजही गुंडांच्या भीतीने गेटला कुलूप लावलं जात आहे। जेव्हा हा प्रकार उजेडात आला तेव्हा अनेक मंत्र्यांनी मसुचीवाडीचा दौरा करून पालक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी दिली होती। मात्र यंत्रणा अद्यापही गुंडांची भीती नष्ट करण्यात अपयशी ठरली आहे। काय प्रतिक्रिया आहे इथल्या पालकांची आणि गावच्या सरपंचांची, जाणून घेऊयात। आम्हाला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा अशा मुलींच्या छेडछाडी संदर्भात एक कायमस्वरूपीचा एक निर्णय घ्यावा की कॉलेजेस असतील, शाळा असतील, तिथं पोलीस प्रशासन, शाळातील काही महिला प्राध्यापिका, शिक्षिका असतील यांच्या समेत दक्षता कमिटी स्थापन करून हा प्रश्न कायमस्वरूपीचा मिटवावा। कारण महाराष्ट्रभर हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो आणि जर सरकारने किंवा शिक्षण मंत्र्यांनी यात पुढाकार घेऊन जर अशा दक्षता कमिटी स्थापन केल्या तर नक्कीच मुलींच्या शिक्षणाचा मार्ग रिकाम होऊन त्यांचे प्रश्न म्हणजे पोलीस प्रशासनापर्यंत येतील आणि रोमिओ जे आहेत त्यांना पूर्णपणे आळा बसेल आणि मुलींचं शिक्षण अगदी मोकळ्या श्वासाने होईल असं मला वाटतं। बस आहेत, बसची सोय म्हणजे तोकडे आहे, सारख्या बसेस नाहीत। 4 तासानं 3 तासानं अशा बसेस आहेत। मग मधल्या फावल्या वेळेत बाबा बस चुकली तर त्यांना चालतच येण्या जाण्याचा दुसरा मार्गच नाही। वडा वाहतूक नाही आमच्या इकडं। म्हणजे संस्थापक असतील किंवा राजकीय नेते असतील जे म्हणजे त्या कॉलेजचा व्यवहार पाहतात त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या होत्या, पण त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय। कधी पालक मीटिंग बोलवली नाही, बाबा हे असं असं होतंय, तुम्ही काय करणार आहे, तुम्ही काय करणार, ही पालक मीटिंग घेऊन जरी चर्चा केली असती तरी सुद्धा हा प्रकार उद्भवला नसता आतापर्यंत। शेवटी हे कोणीच दाद घेणार या गोष्टीची, त्यामुळे हा उद्रेक झाला, जनतेतून उद्रेक झाला।